आज अगदी तोंडाला पाणी सुटणारा मटणाचा बेत आहे, ज्यामध्ये आपण मटणाचा रस्सा बनवतोय, मटण सुक्क बनवतोय आणि यासोबतच अळणीसुद्धा बनवतोय. मटण शिजत नाही, बऱ्याचदा रबरासारखं होतं किंवा आतमधून कच्चं राहतं. तर यासाठी काय करायचं? मस्त मऊसूद मटण शिजवण्यासाठी खास ट्रिक. यासोबतच मस्त असं वाटण बनवणार आहोत, जे आपल्याला सुक्यासाठी सुद्धा होईल आणि रश्श्यासाठी सुद्धा होईल. खरं तर ही माझी पद्धत आहे, जी तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि आवडली तर नक्की लाईक करा. आषाढ स्पेशल पार्टीमध्ये बनवला जाणारा हा खास पदार्थ याचीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत. आज आपण बनवतो आहोत मटण सुक्कं आणि यासोबतच रस्सासुद्धा बनवणार आहोत. 1 किलोचं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, ज्यामुळे तुम्हाला बनवायला सुद्धा सोपं पडेल. आजच्या या रेसिपीमध्ये कुकरमध्ये आपण मटण शिजवणार आहोत आणि यासोबतच मटण कसं जास्त टेस्टी बनवायचं ना, हेच तर पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे, जे स्वच्छ धुवून घेतलंय. आता याला मॅरिनेट करायचं. तर मॅरिनेशन अगदी सोपं आहे. अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातली आणि यासोबतच 1.5 टीस्पून इथे मी मीठसुद्धा घातलेलं आहे. मीठ अंदाजापेक्षा थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे अगदीच खूप जास्त नाही. 1 चमचा जर तुम्ही घालत असाल, तर 1.5 चमचा घालायचा. आता हळद आणि मीठ व्यवस्थित या मटणाला आपल्याला लावून घ्यायचं हे झालं आपलं अगदी बेसिक मॅरिनेशन. आता यावरती झाकण ठेवूयात आणि काही वेळासाठी म्हणजे एक छोटंसं वाटण आहे, ते वाटण करण्यास पुरती जितका वेळ लागणार आहे ना, तेवढ्या वेळापुरतं आपण हे मटण झाकून साईडला ठेवू. आता तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ओलं खोबरं. नसेल तर सुकं घेऊ शकता, पण ओल्यामुळे छान चव येते. साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतली. बस एवढंच घ्यायचं आहे. लागलंच तर थोडंसं तुम्ही पाणी घालून छान असं बारीक पेस्ट याची तयार करून घेऊ शकता. मस्त असं वाटण तयार झालेलं आहे. आता चला पटकन अळणी पाणी कसं बनवायचं ना, म्हणजेच मटण कसं शिजवून घ्यायचं ते पाहूयात. तर कुकरमध्ये मटण शिजवतोय यासाठी कुकरमध्ये अगदी 1 पळीभर तेल मी घेतलेलं आहे. यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घातलेत. हवं असेल थोडासा कांदा जास्त वाढवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊ. कांदा इथे परतून झाला, की आपण जे वाटण तयार करून ठेवलं होतं ना, ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचंय. आता हे वाटण तुम्ही जास्त वेळ नाही परतलं तरीसुद्धा चालणार आहे. साधारण मिनिटभरासोबत कांद्यामध्ये मी असं परतून घेतलेलं आहे आणि एकदा का हे वाटण परतून झालं, की मग जे आपण मॅरिनेशन करून मटण साईडला ठेवलं होतं ना, ते मटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टिप, मटण आपल्याला भरपूर वेळ म्हणजे जितका वेळ परतता येईल ना, तितका वेळ परतून घ्यायचा आहे. कमीत कमी आपल्याला 10 मिनिट आणि जास्तीत जास्त 20 एक मिनिटं तरी तुम्ही परतून घ्यायला हवं. मटण आहे शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला ह्याची चवसुद्धा खूप जास्त वाढवायची आहे, म्हणून मग मटण परतून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता सुरुवातीला सलग मी 5 मिनिटांसाठी छान असं परतून घेतलं. काय होतं ना, जसं-जसं आपण परतत राहू, यामध्ये मीठ आपण घातलेलं आहे, छान पाणी सुटायला सुरुवात होते आणि मटणाच्या स्वतःच्या पाण्यामध्ये थोडं का होईना मटण शिजलं जातं. आता मटण परतून झाल्यानंतर आपल्याला याला वाफ द्यायची आहे. तर साधारण 2-1 मिनिटाच्या अंतरावरती मी असं छान अशी वाफ दिलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता साईडला मस्त असं पाणी सुटलंय. आता फक्त एकदाच वाफ द्यायची का? तर नाही. 3 ते 4 वेळा ही आपल्याला कृती करायची आहे. पुन्हा एकदा मी काय केलं, वर-खाली करून घेतलेलं आहे. थोड्या वेळासाठी परतून घेतलं साधारण अर्धा मिनिटांसाठी. परत झाकण ठेवायचं. 2 मिनिटाची पुन्हा एकदा वाफ द्यायची आणि पुन्हा 2 मिनिटांनी पुन्हा झाकण काढून आपल्याला हे पुन्हा वर-खाली करून घ्यायचं तर ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची. इथे तुम्ही बघू शकता मस्त असं याचं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा सुवाससुद्धा यायला सुरुवात होते. मटण परतून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची टीप. जर तुम्ही मटण परतून नाही घेतलं, तर मग कितीही महागाचा मसाला तुम्ही घाला किंवा मग कितीही वाटण भारीतलं बनवा, काही उपयोग होत नाही, जर मटण तुम्ही व्यवस्थित आधी परतून घेतलं नाही तर. तर मटण मी जवळ-जवळ 15-20 मिनिटांसाठी छान परतून, वाफवून घेतलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे. कोमटपेक्षा जरा जास्त गरम असायला हवं. जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे, जेवढं अळणी पाणी हवं आहे, तेवढं मी यामध्ये घातलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 लिटर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावू आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊ. जर मटणचे पीस तुम्ही मोठे-मोठे कट केले असतील, तर एखादं दुसरं एक्स्ट्रा सुद्धा शिट्टी लागू शकते. आता पटकन असं वाटण आपण तयार करून घेऊ. तर यासाठी अर्धा छोटा चमचा जिरं घेतलं, कसुरी मेथी घेतली, 1 मोठा चमचा भरून तीळ घेतलेला आहे, तितकेच धनेसुद्धा घेतलेले आहेत किंवा थोडेसे जास्त घेतले तरीसुद्धा चालेल.
अर्धा चमचा भरून इथे मी घेतलेला आहे खसखस आणि काही सुवासिक असे आणि घरात कोणतेही असणारे सुवासिक खडे मसाले घ्यायचेत. लवंग घेतलंय, दालचिनी घेतलंय आणि एक जावित्री होती म्हणून ती सुद्धा घेतली. खडे मसाले तुम्हाला नसतील घालायचे, नाही घातले तरी सुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. आता ओलं जे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं त्यासाठी जो खोबऱ्याचा गोटा असतो, सुक्या खोबऱ्याचा गोटा त्याची अर्धी वाटीचे काप करून घेतलेत. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेला आहे. कांदासुद्धा मी 3 मध्यम आकाराचे उभे पातळ करून चिरून घेतलेत आणि यासोबतच 1 गड्डी लसूण आणि 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय. हा आपल्याला नंतर लागणार आहे. तो कधी वापरायचा ते सुद्धा मी सांगणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता जे काही खडे मसाले आपण घेतलेले आहेत, हे सगळ्यात आधी आपल्याला भाजून घ्यायचेत. खसखस आणि कसुरी मेथी पटकन भाजली जाते ना, म्हणून मग ते शेवटी आपण घालणार आहोत. बाकीचे सगळे पदार्थ आधीच मी घातलेले आहेत, म्हणजे मग पटकन हे सुद्धा भाजले जातील. आता अर्धवट असे भाजले गेले, की मग आपल्याला यामध्ये घालायचं आहे खसखस आणि कसुरी मेथी. हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम बंद सुद्धा करू शकता. हे पटकनच भाजलं जातं. साधारण आणखीन 1 मिनिटभरासाठी सतत हलवत राहिले आणि यानंतर हे सगळं साहित्य छान असं खमंग सुवास येईपर्यंत मी भाजून घेतलंय. 2-3 मिनिटामध्ये हे सगळं साहित्य छान असं भाजून होतं. आता एका भांड्यामध्ये किंवा एका ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. ओल्या वाटणामध्ये हे अजिबात मिक्स करायचं नाही. का नाही मिक्स करायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. चला याच लोखंडी तव्यामध्ये ओलं वाटण सुद्धा बनवू. यासाठी मी 2 पळी तेल सुद्धा घातलेलं आहे. हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की सगळ्यात आधी तर आपल्याला खोबऱ्याचे काप परतून घ्यायचे आहेत. जर तुम्ही खोबऱ्याचा खीस घेतला असेल ना, तर तो थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायचा. आता इथे मी काप करून घेतलेत, यामुळे छान असे तळून घेणार आहे. चांगले डाग येईपर्यंत मस्त अशा रंगावरती मी हे काप तळून घेतलेले आहेत. आता हे तळून झालेले काप संपूर्णपणे तेलामधून निथळून घ्यायचे आणि एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचेत. खोबरं छान असं तळून झालंय. आता लगेचच आपल्याला कांदा सुद्धा तळून घ्यायचा आहे. हो, याच तेलामध्ये आपल्याला कांदा छान असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा तळण्यासाठी खरं सांगू थोडासा जास्त वेळ लागेल. हवं असेल तर आधीच तुम्ही कांदा तळून घ्यायला सुरुवात करू शकता. म्हणजे ऐन वेळेस फार अशी गडबड होणार नाही. साधारण हा एवढा कांदा तळून घेण्यासाठी खरं सांगू मला 10 ते 12 मिनिटापेक्षा जरा जास्तच वेळ लागला. तर सगळे वाटण वगैरे करस्तोवर ना इकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. कुकर ओपन करून पाहूयात. मस्त असं मटण इथे शिजलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं अळणी सूप तयार झालेला आहे. एक पीस काढून चेक करून पाहूया की शिजलं आहे की नाही. तसं तर हे व्यवस्थित शिजलं जातं. मस्त असं मटण इथे शिजून झालेलं आहे. आता यामधलं थोडंसं मी जे अळणी पाणी आहे ते काढून ठेवणार आहे की जेणेकरून लहान मुलांना सुद्धा हे होईल. तर हे मटण सूप असंच सुद्धा खूप छान लागतं किंवा नुसत्या भातासोबत सुद्धा मुलांना काय मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडतं. तर कांदा इकडे तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट झाला आणि तेल जे आहे ते संपूर्णपणे असं सेपरेट झालंय. तसा कांदा परतत आला की मग यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण सुद्धा घालायचं आहे आणि ते सुद्धा साधारण 2-1 मिनिटांसाठी कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही तेल संपूर्णपणे सेपरेट होत आहे. संपूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला हा कांदा काढून घ्यायचा आहे. आता या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. पटकन परतण्यासाठी चिमूटभर मीठ सुद्धा तुम्ही घालू शकता, की जेणेकरून पटकन असा परतला जाईल. आणि इथे टोमॅटो सुद्धा परतून झालाय. तेल शिल्लक आहे. या थोड्याशा तेलामध्ये आपण नंतर वाटण सुद्धा परतून घेणार आहोत. ते कधी आणि कसं परतायचं ते मी सांगेलच. संपूर्ण वाटण परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवलं होतं. थंड झालं की मग असं आपल्याला वाटायला घ्यायचंय. सगळ्यात आधी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही खडे मसाले आपण भाजून घेतले होते ते आधी बारीक करून घ्यायचे. ओल्या वाटणासोबत हे अजिबात बारीक होत नाही. म्हणून आधी जे काही कोरडे पदार्थ आहेत ना तेच आधी बारीक करून घ्यायचे. तर हे सगळे जे खडे मसाले होते, जे काही वाटण आपण कोरडं वाटण तयार केलं होतं, ते मस्त असं बारीक झालेलं आहे. छान हलकंसं तेलसुद्धा सुटलंय. आता यानंतर लगेचच जे सुकं खोबरं आहे ना, ते सुद्धा बारीक करून घ्यायचं. जर खोबऱ्याचा खीस केला असेल, तर तुम्ही एकत्र असं कांद्यासोबत वाटून घेऊ शकता. पण काप असतील, तर ते अजिबात बारीक होत नाही कांद्यासोबत. हे असे वेगळेच आधीच आपल्याला बारीक करून घ्यावे लागतात. आता याच वाटणामध्ये कांदा आणि टोमॅटो सुद्धा घालायचा आहे. पाण्याची तशी फार आवश्यकता लागणार नाही, पण जर लागलंच तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. आणि इथे तुम्ही बघा मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. जितकं जमेल ना तितकं बारीक हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अजिबात जाडसर ठेवायचं नाही. चला मटणही शिजलंय, वाटणही तयार झालेलं आहे. आता लगेचच मटणाचा रस्सा तयार करायला घेऊ. तर एका मोठ्या जाडसर पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे करू शकता.
पातेलं इथे मी घेतलेलं आहे. तेल घेतलं. यामध्ये थोडंसं तर्री येण्यासाठी ना मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, की जेणेकरून मस्त लालसर अशी तर्री येते. आणि मग आपल्याला किती दाटसर हवं आहे यानुसार तुम्ही यामध्ये वाटण घालू शकता. तर जवळ निम्म्यापेक्षा जास्त वाटण मी यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं मिसळून घेऊया तेलामध्ये आणि यानंतर जे काही बेसिक मसाले असतात ना, तेच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार घरगुती साठवणीचा मसाला इथे 2 चमचे मी घातला. काश्मीरी मिरची पावडर इथे 1 चमचा घातली आणि चिकन मसाला किंवा मटण मसाला असा 1 चमचा मी घातला. सगळे घातलेले मसाले या वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे. आता कसं ना वाटण खाली चिकटू शकतं, करपू शकतं म्हणून मग थोडं-थोडं जेव्हा असं वाटेल की ड्राय होत आहे, सुकं होत आहे, खाली चिकटायला सुरुवात होते, अशा वेळेस तुम्ही थोडं-थोडं यामध्ये पाणी घालून असं मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघा हलकं-हलकं तेल असं सुटायला सुरुवात झालेली आहे. आता काय करूया, जे काही अळणी सूप होतं ना, ते आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे. थोडंसं यामधलं मी काढून ठेवलेलं आहे आणि जे काही पीस तुम्हाला यामध्ये मटणाचे घालायचे आहेत, जितके घालायचे तितके तुम्ही घालू शकता. आता आणखीन थोडंसं मी रस्सा दाटसर नको, थोडासा पातळच छान वाटतो म्हणून गरम पाणी वाढवलेलं आहे आणि यासोबतच चवीपुरतीचं मीठसुद्धा घातलेलं आहे. मटण शिजवत असताना आपण मिठाचा वापर केला होता, याचा अंदाज घेऊनच आपल्याला आता यामध्ये मीठ घालायचं आहे. आता छान उकळी येऊ देऊयात आणि यासोबतच आणखीन एक 10-1 मिनिटासाठी छान उकळत ठेवूयात. तर यासाठी लो फ्लेमवरती मी साईडला हे ठेवून दिलेलं आहे. आता ज्यामध्ये आधी वाटण परतून घेतलं त्यामध्ये बरचसं तेल शिल्लक होतं, यामध्ये आणखीन थोडंसं तेल वाढवलं. वरून थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि यानंतर छान अशी ती मिसळून घेतली. आता यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा चांगला बारीक असा मी चिरून घेतलेला आहे. नसेल आवडत नाही घातलात तुम्ही कांदा तरीसुद्धा चालेल. डायरेक्ट तुम्ही यामध्ये वाटण घालून, मसाले घालून परतून घेतलं तरीसुद्धा चालेल. मटण फ्राय असू दे किंवा चिकन फ्राय असू दे, थोडासा कांदा असा परतून घेतला ना, की मग चवीला जरा छान लागतो. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतला. वाटीभर वाटण मी शिल्लक ठेवलं होतं आणि आता हे वाटणसुद्धा चांगलं यामध्ये मिसळून घेऊयात. आपल्या तिखटाच्या अंदाजानुसार साठवणीचा मसाला किंवा कांदा लसूण मसाला इथे घालायचा आहे. चिकन मसाला घातला किंवा मटण मसाला घालू शकता आणि काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घातलेली आहे 1 चमचा. हे मसाले चांगले असे मिसळून घ्यायचे आहेत या वाटणामध्ये. जसं-जसं आपण हे वाटण परतू ना, तसं-तसं ते खूप कोरडं होत जातं आणि खाली तळाला चिकटायला सुरुवात होते. म्हणून मग साईडला जो रस्सा कढण्यासाठी मी ठेवला होता ना, त्यामधले पळीभर रस्सा मी इथे ओतला आहे. याऐवजी गरम पाणी तुम्ही घालू शकता किंवा इथे तुम्ही अळणी पाणीसुद्धा घालू शकता. आता छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण चांगलं असं परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत मस्त असं वाटण परतून घेणं खूप गरजेचं आहे. तरच मग ते मटण सुक्याला छान अशी चव येते. तर हलकं-हलकं असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता मी साईडला ना मटण असं अळणी पाण्यातून साईडला काढून ठेवलं होतं. हेच आपण यामध्ये घालूयात आणि या सगळ्या मसाल्यांसोबत मध्यम आचेवरती मस्त असं परतून घेऊयात. यामध्ये सुद्धा चवीपुरतीचं मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही आणि पुन्हा एकदा या सगळ्या वाटणासोबत मस्त असं आपण परतून घेऊ. मटण सुक्यामध्ये काहींना थोडासा रस्सा आवडतो, तर काहींना बरचसं ड्राय झालेलं आवडतं आणि खूप जास्त तर्रीसुद्धा आवडते. तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तेलाचं प्रमाण, किती थोडासा मटण सुक्का रस्सा ठेवायचा आहे किंवा दाटसर करायचा आहे, हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे परतून घेऊ शकता. साधारण 5-7 मिनिटासाठी परतून घेतलं, वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि मस्त असं चमचमीत आपलं मटण सुक्कं इथे तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला रस्सासुद्धा चांगला उकळला गेलेला आहे. साधारण एक 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान उकळू दिला आणि आता यामध्ये कोथिंबीर घातली. मस्त तर्रीसुद्धा आलेली आहे. मस्त आपलं मटणाचा रस्सा, मटणाचं सुक्कं आणि यासोबतच अळणी पाणीसुद्धा आपलं तयार झालं. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच चमचमीत रेसिपीसाठी तृप्तीज किचन कट्टाला नक्की फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त-मस्त खात रहा.